सन्माननीय पत्रा पाटील पनवेल, करण धुळे और अनंत वाघ प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट डोंबिवली ब्लास्ट ऑर्गेनाइज जागृति स्पोर्ट्स लाइव एसएमडी DJRM स्कोरर गायकवाड़ और दोनों अंपायर जो मैदान के बीचों बीच जा चुके हैं डीके और सामंत सर। अयूब शेख कासार वड़ावली के ये गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट, रफ्तार का राजा, शॉर्ट ऑफ लेन गेंद की, उससे पुल तो जरूर किया है लेकिन ये क्या हुआ, हाथ में आया हुआ गोला गंवाया। आसान सा कैच था और लॉलीपॉप था, शायद देव स्क्वेयर के खिलाड़ी को श्रावण जो चल रहा है उसका असर नजर आया, हजम नहीं कर पाए। एक रन जरूर मिला ओवी 11 बदलापुर को। करण धुळे अब स्ट्राइकर एंड पर, दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन। अयूब शेख करेंगे सोवर की अगली गेंद। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, लगी तो छगी वाली है, बात हुई ना, गेंद बल्ले पर आई ना, छगी लगी, वहीं पे रुकावट टोटल। ओवी 11 बदलापुर, दीपक तेंदुलकर फ्रेंचाइज ये टीम एक पर खेल रही है। तो विशाल जीतेकर भी यहां पर आ चुके हैं। हा मैदानाला जे कापड लावलंय, बाउंड्री जी सजवलंय ज्या कापडाने, त्याला 6 आहे। तो कल आदर्श स्पोर्ट्स नवीन पनवेल ने मेहताब अवध 11 ने रबर बॉल प्रतियोगिता जीती है और इसके कप्तान विशाल जीतेकर भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। रबर बॉल प्रतियोगिता डोंबिवली ब्लास्ट 2022 ऑर्गेनाइज बाय जागृति स्पोर्ट्स। लेकिन क्या गेंदबाजी हो रही है अयूब शेख की, तारीफ काबिल। रबर बॉल क्रिकेट में कंजूसी भरी गेंदबाजी करना मानो अग्नि परीक्षा देने वाली बात होती है गेंदबाज के लिए, और उस अग्नि परीक्षा को बखूबी निभा रहे अयूब शेख। गोलू 11 कौसा की तरफ से, और इस गेंद को खेला हवा में, क्या ये गेंद कर लेंगे कैच, और ये बेहतरीन कैच लिया जीत ने, और इस कैच के साथ पहला झटका मिला टीम ओवी 11 बदलापुर को। गोलू 11 कौसा की तरफ से, गेंदबाज थे अयूब शेख। तो इनाट नंबर 3 की पोजीशन काफी अहम होती है। अगर 4 ओवर का मैच हो तो विकेट को भी रोकना पड़ता है और आक्रामक भी खेलना पड़ता है, और उस पोजीशन को संभालने के लिए आ चुके हैं मनीष कोलेकर। कोलेकर तू को कुछ तो कर, वेंगसरकर ने किया भारतीय क्रिकेट के लिए, तेंदुलकर ने किया, मांजरेकर ने किया, अजित वाडेकर ने किया, अजित आगरकर ने किया। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, एक रन जरूर मिला मनीष को। पांड्या के नाम से मशहूर खिलाड़ी है जो नॉन स्ट्राइक एंड पर जा चुका है। छोटा कद है लेकिन क्रिकेट में जो उन्होंने कारनामा किया है उसकी वजह से क्रिकेट में उनका कद काफी ऊंचा है। देखिए रेलगाड़ी भू भू बजाते हुए जा रही थी और लोगों को बता रही थी खतरा है यहाँ पे, और ये कैच भी मानो खतरा बन चुका था। और दूसरे अटेम्प्ट में इस कैच को लिया गया, बल्ले तीसरे अटेम्प्ट में इस कैच को लिया गया। स्कोरर मेरी गलती को सुधारते हुए करण धुए वापस पवेलियन आ सकते हैं इस कैच की वजह से।
तो 4 रन देकर 2 विकेट हासिल किए। लेकिन अब जिस तरह डीजे मास्टर ने गाना लगाया था बजरंग बली हनुमान का, उसी तरह एक बाहुबली की जरूरत है इस वक्त टीम ओवी 11 बदलापुर। दीपक तेंदुलकर फ्रेंचाइजीज ये टीम, उनको एक ऐसे खिलाड़ी की जरूरत है, एक ऐसे बल्लेबाज की जरूरत है जो संकट मोचक बने, तारणहार बने, इस टीम को एक नई संजीवनी देने वाली एक पारी हो उस बल्लेबाज द्वारा जो मनोवैज्ञानिक दबाव को हटाकर अपने नेचुरल आक्रामक बल्लेबाजी खेले। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पांडा ने इस गेंद को निकाला कवर क्षेत्र में, वन बाउंड, सीधा 4, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। जिस दिशा में गेंद आई उसी दिशा में प्रहार। क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला ये स्ट्रोक था अमरेज खान, जिन्होंने इस ओवर की शुरुआत की थी। राहत की सांस ली होगी ओवी 11 बदलापुर ने, क्योंकि उनके लिए एक स्कोरिंग शॉट आया एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। 8 पे पहुंचता हुआ टोटल, अक्रॉस द लाइन पुल करने की कोशिश की थी, लेकिन गेंद को हल्का सा बाहर की तरफ निकाला अमरेज खान ने। गोलू 11 कौसा और ओवी 11 बदलापुर के बीच ये कड़ा द्वंद रबर बॉल की है प्रतियोगिता डोंबिवली ब्लास्ट 2022 ऑर्गेनाइज जागृति स्पोर्ट्स। और ये देखिए आउटसाइड ऑफ स्टंप शफल हुए थे, टाइम नहीं कर पाए। फाइन लेग के खिलाड़ी गेंद के नीचे जरूर आए थे, लेकिन गेंद उनके सामने गिरी, बाउंस लिया और नंबर मिले 2। तो पहला सेमीफाइनल इस प्रतियोगिता का घुरसई बी बनाम नेवाड़ी, इनके बीच होगा आज दोपहर 3 बजे। नावाड़ी और घुरसई, लेकिन यहां पर गुणवत्ता के आधार पर लगाया गया ये बेहतरीन छह मिड विकेट बाउंड्री के बाहर। मनीष यानी कि पांड्या की तरफ से 295वां ये छक्का था इस प्रतियोगिता का। काफी अच्छी जानकारी देते हुए हमारे साथी स्कोरर गायकवाड़। तो ग्रामीण घुरसई बी और नवाड़ी के बीच पहला सेमीफाइनल होगा आज दोपहर 3 बजे। क्या वातावरण तैयार किया है इस रबर बॉल प्रतियोगिता में जागृति स्पोर्ट्स ने डोंबिवली ब्लास्ट के माध्यम से। हर तरह की सुविधाएं, मेहमान कक्ष में एक एलईडी स्क्रीन लगाई जा चुकी है ताकि मेहमान आसानी के साथ मैच का मजा ले सके। दो रन यहां पर मिलते हुए और पहला सत्र शुरू है। पहले सत्र में रनों को ढूंढना होगा। पिछले मैच में हमने देखा जो 58 रन चेस करने थे आसानी के साथ, मांडा टीम ने उन रनों का पीछा किया था। ये फुल टॉस थी, लेकिन उतना अच्छा नहीं खेल पाए जितना अच्छा खेलने की उम्मीद थी इस खिलाड़ी से, मनीष से। लेकिन एक ही रन मिला। 2 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद कुल टोटल अगर हम देखें तो 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। दो विकेटों के नुकसान पर 19 रन। शांत सा माहौल रबर बॉल प्रतियोगिता में स्कोरर, और मैं उम्मीद कर रहा था कि जो बूंदाबांदी शुरू हुई थी वो जारी रहे ताकि रबर बॉल क्रिकेट का थ्रिल और सस्पेंस और ज़्यादा एक्साइटमेंट इस खेल की बढ़ जाती है जब बारिश के अंदर ये क्रिकेट होता है। तेज़ बारिश हो और बल्लेबाज अगर उस बारिश में भी छक्के लगाते तो उनके क्लास और उनके बल्लेबाजी की परिपक्वता का हमें एक अंदाज़ा लगा सकते हैं। कल्पेश तो गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए कल्पेश संगमेश, तो ये बट बॉल का इशारा हुआ। संगमेश है गेंदबाज, लेफ्ट आर्म
ओवर द विकेट उन्होंने गेंदबाजी की शुरुआत की है। ओवर नंबर तीसरा इस इनिंग का, व्यक्तिगत पहला। ये देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश की थी मनीष ने, एक रन जरूर मिला विकेट कीपर के चूकने के कारण। क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ बाई के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है। इन दो रनों से कुल स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ 22 रन, 22 रन पर टोटल पहुंचता हुआ डोंबिवली ब्लास्ट 2022 ऑर्गेनाइज जागृति स्पोर्ट्स। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी तो जरूर मिली मनीष को, लेकिन रन महज मिला सिंगल। एक ऐसी दुधारी तलवार होती है, तो जो तलवार अगर चले तो सामने वाले की गर्दन हमेशा काट देती है, और ना चले तो खिलाड़ी आउट होने में देरी नहीं होती, खुद की गर्दन उसकी कटने में देर नहीं लगती। इस शॉट में यह दुधारी तलवार है, लेकिन उसका इस्तेमाल हुआ, एक रन मिला। संतोष नहीं अपने आप को कर पाए मनीष, क्योंकि ये शॉट उन्होंने इसलिए खेला था कि 4 या 6 उन्हें मिले। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला जरूर है, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर पैरेलल 6। देखिए एयरपोर्ट पे जैसे ही एयरक्राफ्ट लैंड होता है वैसा ही छक्का हमें नजर आया, बिल्कुल पैरेलल। क्या ये लगातार दूसरा, व्हाट शॉट, बहुत ही बढ़िया शॉर्ट पुल के जरिए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। बाएं हाथ के बल्लेबाज रोहित, रो में 2 छक्के। रो में 2 छक्के लगाए जा चुके हैं रोहित ने। मैंने पहले ही कहा था कि एक ऐसे बाहुबली की जरूरत थी। दूसरे ओवर में विकेट जाने के बाद हनुमान जी का गाना लगाया था RM डीजे की तरफ से, और वैसे ही संकट मोचक रोहित बन चुके हैं। फिर से एक बार क्रॉस लाइन खेलने की कोशिश, हल्की सी अपील जरूर की गई विकेट कीपर द्वारा पगबादीद की। जो ज्यादा होश कम था, लेग बाय के तौर पर अंपायर ने इस रन को दिया। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। और यह मनीष ने इस गेंद को जरूर खेला है फाइन लेग क्षेत्र पर, खिलाड़ी मौजूद है, दूसरा रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा तीसरा, लेकिन 2 ही रन, और इन 2 रनों के साथ टोटल बन चुका है 38। 3 ओवर का खेल यहां से समाप्त होता हुआ नजर आ रहा है, 2 विकेटों के नुकसान पर 38। ये रन संख्या उतनी बुरी नहीं है जितनी शुरुआत हुई थी। पहले ओवर में 4 रन बनाए थे, और उसके बाद अगर हम देखें 3 ओवर की समाप्ति के बाद 38, तो 17 की औसत से ओवर नंबर दूसरा और ओवर नंबर तीसरे में रन आए। जो टीम बैकफुट पे थी OV 11 बदलापुर दीपक तेंदुलकर साहब की, वो टीम अब धीरे धीरे फ्रंट फुट पर आते हुए नजर आ रही है। चलिए बगैर टाइम पास ये मैचेस जारी रखने हैं। 12 मैच आज के दिन हमें कवर करने हैं, तो ऐसे में समय की बर्बादी ना हो, इस उम्मीद के साथ इन खिलाड़ियों से हम बातचीत करते रहेंगे। नए गेंदबाज जीत भोईर, आखिरी ओवर लेकर आए हैं, स्लॉग ओवर। बहुत ही बढ़िया खिलाड़ी है ये, जो अपने कर्म पर विश्वास रखते हैं। कर्म अच्छा करो तो फल हमेशा अच्छा मिलेगा। अपने ग्रामीण की प्रतियोगिता जीतने पर उन्होंने अपने स्टेटमेंट में भी कहा था,
कर्म करना ज़रूरी है इंसान को अच्छा, और अच्छे कर्म का नतीजा हमेशा अच्छा ही मिलता है। लेकिन यहाँ पर इस यॉर्कर को खोद के निकालने की कोशिश की थी, एक रन जरूर मिला, मिलेगा दूसरा। 38 से पहुंच चुका है 40 पर टोटल। ओवी 11 बदलापुर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है रोहित की। रो में 2 छक्के लगाए, डॉट गेंदे खेलना मुनासिब नहीं समझा। अगर अब तक रोहित की बल्लेबाजी को आंका जाए तो 4 गेंदों में उन्होंने रन बनाए हैं व्यक्तिगत 14 रन। 325 के स्ट्राइक रेट से लगभग खेलते हुए। यह बट बॉल का इशारा हुआ, लेग स्टंप के बाहर यह गेंद थी। और इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया फील्डिंग करने की कोशिश की, कोशिश हुई नकारा, और गेंद गई वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन। टोटल देखिए, एक्शन रिप्ले भी हमने देखा है एसएमडी स्पोर्ट्स के जरिए। 45 पे 2। मैं कुछ कर सकता हूं, मेरी टीम संकट में, लेकिन यह गेंद ज्यादा देर हवा में है। कैच होने की संभावना थी, कैच छोड़ा, रन मिला 1। देखिए, क्रिकेट में किसी के ऊपर भरोसा नहीं रखना आपको। गेंद हवा में देखते रहे रोहित, उन्हें लगा कि कैच लिया जाएगा। अगर पहला रन दौड़ते तो दूसरा रन आसानी से उन्हें मिलता। संगमेश ने इस कैच को छोड़ा, लेकिन कितना भी फील्डर अच्छा क्यों ना, उसके ऊपर भरोसा नहीं करना है कभी भी बल्लेबाज को। पहले रन दौड़ो। ये बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। फिर से एक बार व्हाइट बॉल का इशारा होता हुआ। इस व्हाइट बॉल से 47 पे आता हुआ टोटल 47, लॉस ऑफ 2 विकेट। 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि इथे मात्र एक जबरदस्त फटका मनीषच्या बॅट मधून निघालाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध जाणारा उत्तुंग उत्तुंग षटकार. लागल्या त्या, आणि पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा षटकार. याला म्हणतात फिनिशिंग टच. ओवी 11 बदलापूरला जो फिनिशिंग टच हवा होता तो देताना दिसतोय मनीष कोलेकर. 59 धावा धावफलकावर लागल्यात. और यह देखिए लगातार तीसरा. मैंने इसीलिए कहा था है तो छोटे कद के खिलाड़ी, लेकिन क्रिकेट में इन्होंने कारनामे ऐसे किए हैं, और क्रिकेट में इनके अच्छे कारनामों की वजह से इनका कद मानो ऊंचा है इस खेल में. और इस मुकाबले में निर्णायक क्षण पर यह सबसे बड़े खिलाड़ी के तौर पर उभर कर आए हैं. अंतिम क्षणों में, अंतिम क्षणों में जो होना था, जो करना था, टीम ओवी 11 बदलापुर के लिए उसे किया मनीष ने. 3 छक्के लगाए रो में, और उन 3 छक्कों की वजह से 65 रन बने पहले सत्र की समाप्ति पर. ओवी 11 बदलापुर एक अच्छे पोजीशन में. वहीं दूसरे सत्र में गोलू 11 कौसों को बनाने होंगे 66. 4 ओवर में 24 गेंदों में ये 66 रन किस प्रकार से आते हैं, एक्शन पर रिएक्शन किस तरह से होता है, नहले पे दहला किस तरह से होता है, वार पे पलटवार, इसका आंखों दिखाल सुनाएंगे दूसरे सत्र में कुणाल दाते सर. लेकिन उससे पहले एक ज़रूरी अनाउंसमेंट मैं करना चाहूँगा. अंश 11 दातिवली बनाम आदर्श पनवेल. अंश 11 दातिवली आराध्य भिवंडी.
अंश 11 दातिवली आदर्श पनवेल बनाम आराध्य 11 भिवंडी। अंश 11 दातिवली आदर्श पनवेल बनाम आराध्य भिवंडी। इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। विशाल यहाँ पर आ चुके हैं, तो मैं आराध्य भिवंडी के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। हॅलो, धन्यवाद प्रवीणजी दुगाडे। 66 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे गोलू 11 कौसा ठाणे या टीमला। टॉससाठी यायचं आहे अंश 11 दातिवली आदर्श पनवेल आणि आराध्य 11 भिवंडी, दोन्ही टीमचे कॅप्टन। नेक्स्ट मॅच सलामीची जोडी गोलू 11 कौसा ठाणे तालुक्याची मैदानामध्ये दाखल होत असताना अयुब शेख जो कासार वडवली गावचा खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला भूषण पाटील जो नवी मुंबई तुर्भेचा खेळाडू आहे। 66 रन करायचे आहेत। पहिलं षटक जबाबदारी ओवी 11 बदलापूर कडून रोहित आचार्य। रोहित आचार्य चांगल्या टचमध्ये हा गोलंदाज पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। चांगला संघ आहे ओवी 11 बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील खेळाडू। चांगला खेळ दाखवला पहिल्या डावामध्ये मनीष कोळेकर पांड्याने। 37 धावांची एक आक्रमक खेळी, पंचांचा सिग्नल, मॅच स्टार्ट। 66 रनच्या लक्ष्याचा पाठलाग, पहिला बॉल रोहित आचार्य टाकण्यासाठी तयार, त्याच्या समोर अयूब। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, पंचाकडे हलकीशी अपील केली विकेट कीपर आणि गोलंदाजाने स्पष्टपणे नकार आलाय। दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय, थ्रो येतोय भूषण पाटील, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद। लेग बायची 1 रन मिळेल, भूषण इथे 0 बाद। द 11 भिवंडी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर इथे टॉससाठी उपस्थित राहायचे, कारण अंश 11 दातिवली आदर्श पनवेल टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत। एकही बॉल फेस न करता रनआउट झालाय फलंदाज भूषण। नवीन फलंदाज येतो उबेद खान उर्फ मुन्ना। नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार होईल। यावेळेला यॉर्कर सटीक, परफेक्ट, अगदी योग्य टप्पा। आणि याच्यासाठी मी मगाशी उल्लेख केला होता की रोहित आचार्य भन्नाट फॉर्म मध्ये सध्या गोलंदाजी करतोय या टीम कडून। प्रत्युत्तरच नव्हतं इथे फलंदाज अयूब शेखकडे। आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी। पुन्हा एकदा वेगवान बॉल, परंतु हेलिकॉप्टर इथे दाखवलाय, बॉल समोर पाठवलाय सीमारेषा पलीकडे। अयूबच्या बॅट मधून पहिला षटकार।
टिपिकल महेंद्र सिंग धोनी स्टाईलने व्ही शेपमध्ये समोर पाठवलेला हा षटकार अयूबच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला, बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत, थोडंसं फंबल्ड आणि ते बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दाखल होतोय, बॉल सीमा पार, येतोय चौकार. दातिवली आदर्श पनवेल टीमचे कॅप्टन विशाल जितेकर आणि त्याचबरोबर आराध्य इलेव्हन भिवंडी टीमचे कर्णधार महेंद्र मागे इथे उपस्थित झालेले आहेत. आणि या दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान आता टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. जे स्थानिक नियम आहेत ते तुम्हाला विशाल म्हात्रे पोहोचवतील, सांगतील. त्या नियमांतर्गत इथे स्पर्धा सुरू होईल. यावेळेला बॉल हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल का, प्रयत्न केला होता आणि अखेर इथे दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे, यशस्वी होतोय. धावा झाल्या 13. तर नक्कीच डोंबिवली ब्लास्ट 2022 दोन मातब्बर संघ भिवंडी आणि आदर्श स्पोर्ट्स पनवेल, एका बाजूला विशाल जितेकर ज्याला रायगडमधील कॅप्टन कूल म्हटलं जातं, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र मागे. एक तगडी फाईट्स डोंबिवली ब्लास्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला आपण टॉस करूया. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय विशालजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड कॉल केला होता विशालने. विशाल, खरं तर टॉस जिंकलाय तू, कालची स्पर्धा जिंकली त्याबद्दल प्रथम तुझं अभिनंदन. ही एक रबर बॉल स्पर्धा, अनेक व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना तुला दिसत आहेत. तुझ्याकडून कोणकोणते असे व्यावसायिक खेळाडू आहेत की या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलेत? मला वाटते माझे जे आदर्श पनवेलचे जे खेळाडू आहेत सगळे, जे आम्ही रेग्युलर खेळतो तेच खेळाडू इथं खेळायला आलेत. आणि नक्की एक एक मॅचचा विचार करू. आम्ही इथे ट्रॉफीचा विचार करायला नाही आलो आहे, कारण सध्या पहिली मॅच भिवंडीसोबत आहे आणि धनेश इलेव्हन भिवंडी या संघ नावाजलेला आहे. भरपूर वर्ष झाले तिकडे क्रिकेट खेळतात आणि खूप चांगलं दर्जाचं क्रिकेट. भिवंडीमधनं तुम्हाला भावेश पवार, पवन केने, जयेश पाटील, महेंद्र मागे यासारखे खूप चांगले खेळाडू आता उदयास यायला लागलेत. ओपनला पहिले ते नॉर्मल सिटी क्रिकेट जास्त खेळायचे, पण आता ओपनला सुद्धा हे प्लेयर खेळताना दिसत आहेत. मला वाटते कोलकाताला पण यांचा संघ गेला होता, त्याच्यामुळे खूप चांगला एक्सपिरियन्स आणि खूप चांगला रिस्पेक्टेड साईड आहे त्यांची. नक्कीच विशाल, समोरच्या संघाची तू ताकद सांगितली. टॉस जिंकलाय तू. या मैदानाची परिस्थिती पाहता इथे धावांचा ओघ आहे, पाऊस पडतोय, तर काही डिसिजन असेल तुझा? मी क्षेत्ररक्षण घेईन, कारण चेस करणं प्रेफर करू. बॉलिंग लाईनअप आणि बॅटिंग लाईनअप समतोल आहे आमची, पण मला वाटते विकेटचा अंदाज घेता येते. चेसिंग लास्ट मॅच पण चेस झाली आणि ही मॅच पण ऑलमोस्ट कट टू कट फाईट आहे. म्हणजे कोणता ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज नाही आहे, बट चेस करणं प्रेफर करू, कारण आमच्या बॅटिंग लाईनअपवर आम्हाला थोडा जास्त भरोसा आहे. खरं तर आपण महेंद्रकडे वळूया. महेंद्र, पावसाळी स्पर्धा असली पण इथे पाऊस पडत नाही आहे, पण धावांचा पाऊस पडतो आहे. आणि अशा वेळेला या मैदानावरची स्थिती पाहता कोणतंही टार्गेट सेफ नाही आहे आणि समोर रायगडमध्ये सलग 5-6 वर्ष ज्यांनी तालुकानिहाय स्पर्धा जिंकून आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे, अशा संघांबरोबर तुझी लढत आहे. हो, समोरचा संघ खूप चांगला आहे. आम्ही फाईट करण्याचा प्रयत्न करू. पण समोरच्या कर्णधारांनी हे मान्य केलं की धनेश इलेव्हन भिवंडी ही खऱ्या अर्थानं भिवंडी क्रिकेटची ताकद आहे. कलकत्त्यापासून हा संघ खेळतो आहे आणि एक त्यांच्या जमेची बाजू म्हणजे ऑलराऊंडरचा भरणा तुमच्यामध्ये असलेला. जास्त त्या ऑलराऊंडर्सबद्दल काय सांगशील? हो, खूप चांगले. हल्ली भिवंडीचं क्रिकेट खूप डेव्हलप होत चाललेलं आहे आणि खूप चांगले प्लेयर खेळतात आले आणि खूप भिवंडीतून म्हणजे चांगले चांगले प्लेयर निघण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्यांना घेऊनच खेळण्याचा प्रयत्न करतो. बाहेर टुर्नामेंट असेल ते, आणि ते लोक खूप चांगले खेळतात म्हणून आम्ही ते लोकांना बाहेर गेलो खेळायला. नक्कीच दोन्ही कॅप्टन्सना आपण शुभेच्छा देऊया.
तुम्ही धावांचा डोंगर उभारा आणि तुम्ही त्या धावा चेस करा. अशा दोन्ही बाजूनी आपण बोलूया आणि वळूया. RPL येणार आहे, पण जे IPL चे समालोचक आहेत कुणाल दाते त्यांच्या अगोदर आपण विशाल जितेकर याला एक मी निश्चित विचारू इच्छितो. डोंबिवली ब्लास्ट 2022 हे जे ऑर्गनाईज केले जागृती स्पोर्ट्सने, त्याबद्दल काय सांगशील? मला वाटते लास्ट इयर मला काही यायला जमलं नव्हतं, पण लास्ट इयर मला वाटते ऑस्ट्रेलियाला टुर्नामेंट चालू होती असं वाटत होतं. कारण बॉल फक्त बॅट्समनच्या तोंडाजवळच जात होते. यावेळी त्यांनी विकेट मला वाटतं थोडा बॅट्समन फेवर बनवली, कारण विकेट पूर्ण चुकी आहे. आणि इथे ज्या प्रकारे कॉमेंट्री बॉक्स मी बघितला और VIP जो बॉक्स बघितला, मला वाटते बऱ्याच कुठल्याच टुर्नामेंटला मी VIP बॉक्स बघितला नव्हता. आणि इथे मला वाटते रबर बॉलची वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट असेल ही. मला वाटते पूर्ण महाराष्ट्रातली, मी फक्त डोंबिवली किंवा रायगड ठाण्यामधली नाही बोलणार, पूर्ण महाराष्ट्रातील मला वाटते नंबर 1 टुर्नामेंट असेल. नक्कीच. तर ही नंबर 1 टुर्नामेंट कोण जिंकणार तालुका स्पर्धेमध्ये, याचं उत्तर या सामन्याकरता देतील सन्माननीय कुणाल दाते सर. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे. आणि इथे पाहूया पंचांचा सिग्नल काय येतोय. तत्पूर्वी 1 रन तर पूर्ण केली आहे प्रितेशने. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. रन वाढतील. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 28. उबेद म्हणजेच मुन्ना सध्या चांगला खेळ दाखवतोय. 3 बॉलमध्ये 13 रन त्याने केलेत. 2 षटकार त्याच्या खात्यामध्ये. यावेळेला बॉल हवयत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय रोहित आचार्य आणि त्याने पकडलाय हा झेल फलंदाज मुन्ना. बॅक टू द पॅव्हिलियन. आराध्य 11 भिवंडी च्या विरुद्ध अंश 11 दातिवली आदर्श पनवेल नेक्स्ट मॅच आहे. त्यानंतर सामना अंधेरी 11 अंधेरी विरुद्ध साई स्पोर्ट्स शहापूर. आई एकविरा खालापूर विरुद्ध किंग 11 असे संघ आज खेळणार आहेत. नमित पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू. 6 बॉलमध्ये 6 षटकार नुकतेच या खेळाडूने ठोकलेले आहेत ऐरोली क्रीडांगणावर. त्याच्यामुळे या खेळाडूवर नजर असेल. TDPL मध्ये एक चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दिला. दिनेश शेठ हिरामन पाटील यांच्या संघाच्या दरम्यान खेळत असताना एक सामना अफलातून जिंकून दिला असा खेळाडू. परंतु समोर आरब शेख. यावेळेला पहिलाच बॉल फेस केला आणि पहा काय टायमिंग आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट. बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 34 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल आरबचा. आरब देखील व्यावसायिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो बंड्या बॉईज या टीमच्या दरम्यान. त्याच्यामुळे अनुभव त्याच्याकडे देखील आहे. परंतु 3 षटकार या ओव्हरमध्ये आले. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 34. लक्ष आहे या मॅचमध्ये 66 रनचं, म्हणजेच आता 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता.
तर विकी जोशी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 32. बदलापूर टीमचे कॅप्टन OV11 बदलापूर टीमचे कॅप्टन संपर्क साधायचा आहे विशाल म्हात्रे यांच्याशी. करण धुळे. ऋषी भोईर मानेरे यांनी संपर्क साधायचा आहे. ऋषी भोईर. हॅलो. ऋषी भोईर मानेरे संघाचा खेळाडू ऋषी भोईर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. ऋषी भोईर यांनी संपर्क साधायचा आहे. मानेरे गावचा खेळाडू ऋषी भोईर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा लवकरात लवकर.
ऋषीला नाही खेळता येणार मग यो जर केलाच असेल तर. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा विकी जोशी यांच्या आता ते षटक सोपवण्यात आलं. तिसरं 12 बॉल आणि 32 धावा. 16ची सरासरी गाठायची 12 बॉलमध्ये 32 रन करण्यासाठी. सामना सुरू ठेवा. प्रितेश जोशी प्रितेशसाठी हा बॉल पंचांचा इशारा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा नीती मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडताना दिसेल. कोणताही खेळाडू त्या तालुक्या व्यतिरिक्त दुसऱ्या तालुक्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आला असेल, नाव मेन्शन केल्यानंतर तर तो संघ बाद केला जाईल, लक्षात घ्या. सलग दुसरा वाईट बॉल इथे विकी जोशीचा. 2 वाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता झाली आहे 36. 30 रनची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉलमध्ये. प्रितेश आणि नमित पाटील. प्रितेशसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब क्षेत्ररक्षण. रोहितचं 2 रन इथे पूर्ण होतील. तिसऱ्या रनचा प्रयत्न प्रितेश करताना दिसेल का? 2 धावा इथे ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. रन झाले 38. 38. प्रितेश जोशी बालकुमचा खेळाडू. नमित पाटील तुर्बेगावचा खेळाडू. त्याच्यासमोर मानेऱ्याचा गोलंदाज विकी सध्या गोलंदाजी करतोय. 11 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. टीम अंश 11 दातिवलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर आराध्य भिवंडीचे कॅप्टन स्टेजवर यायचे. बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनला इथे बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल. महेंद्र मागे यांनी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा. महेंद्र मागे आणि विशाल जितेकर या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 39. 39. 10 बॉल आणि 27 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गोल 11 कौसा ठाणे तालुका या टीमला. अंबरनाथ तालुक्यातलं संघ ओवी 11 बदलापूरच्या विरुद्ध त्यांची मॅच. नमित पाटील 2 बॉलमध्ये 6 रनवर खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय जो लॉंग ऑनला त्यांनी मारला होता. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज विकी. नमितला बीट करून बॉल विकेट कीपरकडे जातो आणि हा तो डॉट बॉल. विशाल जितेकर आणि त्याचबरोबर महेंद्र मागे यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. भिवंडी आराध्य 11 भिवंडीचे कॅप्टन महेंद्र मागे.
यावेळेला नमित पाटीलच्या बॅटमधून एक प्रॉपर टायमिंग, बॉलला उडवलंय सीमारेषेच्या पलीकडे. नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. ची धावसंख्या 45. करेश यांचं देखील इथे आगमन झालंय. भादवळचे करेश मात्रे, आपलं स्वागत, वेलकम. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 45. 3 फलंदाज बाद. नमित खेळतोय 12 वर 2 षटकाराच्या मदतीने. यावेळेला बॉल सोडून दिलाय, सरळ जातो विकेट कीपर कडे. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. नमितने बॉल सोडला, त्याच्यामुळे आता इथे टीमची हानी होईल. डॉट बॉल वाढलेला आहे. समीकरण 7 बॉल आणि 21 रन. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा 7-21. शेवटचा बॉल कव्हर्सला खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. रोहितने बॉल अडवलाय. 2 धावा नमित पूर्ण करताना दिसेल. तिसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 47. तुमच्या काही शंका असतील तर डायरेक्ट येऊन विशाल मात्रेशी संपर्क साधायचा आहे. फोन कृपया कोणी करू नका, कारण सध्या आधार कार्ड व्हॅलिडेशनचं काम सध्या इथे सुरू आहे. स्कॅनिंगचं काम इथे सुरू आहे, त्याच्यामुळे फोन न करता तुम्हाला कुठल्याही खेळाडूवर शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट येऊन संपर्क साधू शकता. टेनिस क्रिकेट 7171 ची दीपू यांचं इथे आगमन झालं. वेलकम दीपू, आपलं सहर्ष स्वागत. आता या मॅच मध्ये शेवटचा षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता. 6 बॉल 19 रन. हा देखील सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. अंबरनाथ तालुका विरुद्ध ठाणे तालुका या 2 टीमच्या दरम्यान ही लढाई. ओवी 11 बदलापूर विरुद्ध गोलू 11 कौसा असा हा सामना. शेवटचा षटक. गोलंदाज सज्ज होईल रोहित सिंग. रोहित सिंग, मॅन फ्रॉम बदलापूर, कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि त्या परिसर क्षेत्रातला हा गोलंदाज. आता सज्ज होईल रोहित सिंग शेवटचं षटक टाकण्यासाठी. त्याच्या समोर फलंदाज प्रितेश जोशी. 6 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. तुम्ही पाहताय डोंबिवली ब्लास्ट 2022 जागृती स्पोर्ट्स प्रेझेंट्स ही स्पर्धा ठाणे तालुक्याचा विचार केला तर भरपूर मोठा तालुका, त्याच्यावर भरपूर चर्चा सातत्याने सुरू आहे. परंतु समोर आपण पाहतोय अंबरनाथ तालुका. अशी लढत इथे रंगताना दिसते. आणि आता या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 19 धावा करायच्या ठाणे तालुका या टीमला. समोर प्रितेश जोशी जो खेळतोय 3 रनवर. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. बॅटची वरची कडा घेतली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 रन पूर्ण. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल का हे पाहायचं आहे. आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल. आता चौथ्या रनचा प्रयत्न होतोय का? नाही. 3 धावा मिळाल्या पहिल्या बॉलवर. 16 रन करायचे आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल 16 रन. विकेटवर नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये विकेट गमावले होते 2 आणि या डावामध्ये विकेट गमावले 3, म्हणजे कंपल्सरी रन करावे लागतील गोलू 11 कौसाला. 5 बॉल आणि 16 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. एक विकेट जास्त गमावली आहे गोलू 11 कौसाने, त्याच्यामुळे 5 बॉल मध्ये आता 16 धावा कराव्याच लागतील. अर्धशतक पूर्ण झालंय ठाणे तालुक्याचं गोलू 11 कौसाचं. यावेळेला नमितच्या बॅटमधून मिड विकेटला स्लॉक स्वीप येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल. नमित बाद होतोय. चांगला झेल तिथे टिपलाय मयूर दिवेकरने. फलंदाज नमित पाटील आउट.
समीकरण बदललं. आता 4 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता आहे गोलू 11 कौसाड या टीमला. नवीन फलंदाज विशाल शाह मैदानामध्ये, मॅन फ्रॉम घनसोली. TDPL मालिकावीराचा हकदार होता, बाईक ज्याने जिंकली होती. घनसोलीचा खेळाडू. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे गोलू 11 कौसा या टीमला सामना जिंकण्यासाठी. शेवटचा षटक हाताळतोय रोहित सिंग. 4 बॉल आणि 16 धावा हे समीकरण. कंपल्सरी रन चेस करावे लागतील. त्याचं कारण आहे विकेट जास्त गमावलेले आहेत गोलू 11 कौसाने. पहिल्या डावामध्ये 2च फलंदाज बाद झाले होते O11 बदलापूरचे. जो तालुका तुम्ही मेन्शन केलेला आहे लॉट्सवर, त्याच तालुक्याअंतर्गत तुम्हाला खेळायचा आहे. असा दुसऱ्या तालुक्यातला खेळाडू त्या टीममध्ये खेळला तर संघ कुठल्याही क्षणी बाद केला जाईल, अशी माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात. पुढचा बॉल यावेळेला चांगली लाईन, चांगला बॉल रोहित सिंगचा, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉलमध्ये 16 रन. खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल उडवलाय सीमा पार. षटकार. कंपल्सरी रन चेस करावे लागतील. त्याचं कारण आहे विकेट जास्त गमावलेले आहेत गोलू 11 कौसाने. पहिल्या डावामध्ये ओवी बदलापूरच्या विकेट होत्या 2 आणि ते गोलू 11 कौसाच्या विकेट आहेत 4. 2 बॉल 10 रन. या स्पर्धेमध्ये नियम आहे सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील, त्याच्यामुळे आता 2 बॉल 10 रन. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल. यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन. 2 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे अजूनही. सामना संपलेला नाहीये. टॉस देखील जिंकलेला आहे टीम गोलू 11 कौसाने, परंतु विकेट पहिले पाहिल्या जातात आणि विकेट जास्त आहेत गोलू 11च्या, त्याच्यामुळे रन करावेच लागतील. 2 बॉल 9 रन कंपल्सरी. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. समोर आहे विशाल शहा. बॅकफुटला जाऊन बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकापर्यंत जाईल का? 1 रन पूर्ण. दुसरी रन पूर्ण. 3ऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय आणि 3ऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि 7 रन. एक बॉल आणि 7 रन कंपल्सरी. त्याचं कारण आहे विकेट 5 गमावलेले आहेत गोलू 11 कौसाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय मयूर दातिलकर, मॅन फ्रॉम फडकेपाडा. समोर आहे फलंदाज प्रीतेश जोशी, बाळकुमचा खेळाडू. शेवटचा षटक हाताळतोय रोहित सिंग, बदलापूरचा गोलंदाज. लास्ट बॉल 1 बॉल आणि रन करायचे 7. षटकार मारला तरी ठाणे संघ पराभूत होईल. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर यॉर्करचा प्रयत्न होता. सामना इथे संपलाय, सामना इथे जिंकलाय OV11 बदलापूर या संघाने. अभिनंदन टीम OV11 बदलापूर. या स्पर्धेच्या बाहेर जातोय संघ गोलू 11 कौसा ठाणे. परंतु ठाणे संघ तुम्ही कुठे जाऊ नका,
डिसिजन थोड्याच वेळामध्ये आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच कडे जाऊया. आदर्श पनवेल, अंश इलेव्हन दातिवली आणि आराध्य भिवंडी. नेक्स्ट मॅच. टीम अंश इलेव्हन दातिवली आदर्श पनवेलने टॉस जिंकलाय. प्रॅक्टिस केली जाणार नाही. पेनल्टी दिली जाईल. एक जरी बॉल खेळपट्टीवर